हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, छानपैकी कडक उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे। तर चला आपण आपल्या वाळवण्याच्या पदार्थांना सुरुवात करूया। जितके होईल तितके आपण हे वाळवण्याचे पदार्थ मी दाखवणार आहे। आजच्यापासून सांडग्यांना सुरुवात करायची, सांडग्यापासून सुरुवात करायची आहे। तर चला सुरुवात करूयात। हे बघा, छानपैकी 3-4 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत। आता ह्याच्यापासून भाजी मी नंतर दाखवेल करून, ह्या व्हिडिओमध्ये मी भाजी करून दाखवलेली नाही। तर त्यासाठी आपण एक परात घेतलेली आहे, त्या परातीवर कॉटनचा कपडा घातलेला आहे, त्यामध्ये ही मटकीची डाळ घेतलेली, अशा पद्धतीची ही मटकीची डाळ असते। तर 3 चमचा ही चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ घ्यायची आहे साधारणतः 2 चमचे, आणि 1.5 चमचा ही उडदाची डाळ घेतलेली आहे, आणि 2 चमचे धने घेतलेले आहेत, अख्खे धने घ्यायचे आहेत, आणि जिरं घ्यायचं आहे 1.5 चमचा, आणि हे व्यवस्थित असं हे पुसून घ्यायचं आहे, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे हे स्वच्छ पुसून असं घ्यायचं आहे कॉटनच्या कपड्याने। आणि पुसून झालं की ह्या परातीमध्येच हे सगळं ओतून घ्यायचं आहे। परातीमध्ये ओतून घेतल्यावर हे त्यामध्ये जे काही खडा वगैरे काय असेल किंवा पावडर वगैरे अशी पाकडून काढून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे, कढई गरम करायला ठेवायची आहे, आणि त्यामध्ये आपण ही डाळ वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये ओतून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित निवडून घ्यायच्या, खडा वगैरे काय असेल तर काढून टाकायचं आहे। आणि आता हे कमीत कमी 10 ते 15% ही भाजून घ्यायची, पूर्ण भाजून घ्यायची नाही। आता हे बघा, आपल्या हाताला चांगलं व्यवस्थित गरम लागेल इतकीच भाजायची आहे। भाजायची का, कारण थोड्या दिवसांनी सांडग्यांना जाळी लागू शकते, म्हणून ही थोडी भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्याने की जाळी लागत नाही। आता हे बघा, हे परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं सगळीकडे, आणि व्यवस्थित पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। आणि हे बघा, आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे डाळी सगळ्या ओतून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये धने आणि जिरं आहे ना, तर वास भाजल्यापासूनच सुंदर यायला लागतो, एकदम भारी। आता एखादा बोल घ्यायचा आहे, त्यामध्ये अशी पद्धतीची जाळी घ्यायची आहे, चाळण, आणि ह्यामध्ये आपण हे वाटलेलं ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, आणि हे व्यवस्थितरित्या असं चाळून घ्यायचं आहे। चाळून का घ्यायचं, कारण एखादा डाळीचा कण वगैरे असा अखंड राहिला असेल, म्हणून हे चाळून घ्यायचं। नाही चाळलं तरी काही हरकत नाही। आता हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचं आहे, पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे, आणि बारीक करून अशी ही टाकायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही चांगली बारीक बारीक कट करून घ्यायची आहे। हे बघा, अशी बारीक करायची आहे। हे बघा, आणि आता ही बारीक केलेली कोथिंबीर या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। हे बघा, आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचे आहे, त्यामध्ये मूठभर असे लसूण टाकायचे आहेत, अद्रक टाकायचे आहे 2-3 तुकडे, आणि चवीनुसार तुम्हाला जितकं हवं तिखट तितकं मिरच्या टाकायच्या आहेत, आणि हे बारीक करून घ्यायचं आहे। आणि थोडं अजून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं, आणि अजून एकदा फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, आणि हे गाळून घ्यायचं आहे। गाळून घ्यायचं कारण याच्यामध्ये असं अख्खा लसूण वगैरे असेल तर, म्हणून गाळून घेऊयात आपण। चांगलं पिळून घ्यायचं आहे। ह्या लसणाची, अद्रक आणि मिरच्यांची टेस्ट खूप छान येते, म्हणून हे वाटण आवर्जून करून टाकायचं आहे। आणि हे बघा, आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे। साधारणतः आपण चपातीला जे कणिक मळतो त्यापेक्षा थोडी पातळ अशी ही कणिक हे असं पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे बघा, हे असा पूर्ण गोळा करायचा आहे, आणि अशा पद्धतीने हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत। हे बघा, असं हे। आणि जर आपला सांडगे असे पटापट सुटत नसेल तर असं पाण्याचा हात लावायचा आहे, आधी पाण्यात हात बुडवायचा, आणि मग हा गोळा घ्यायचा आहे, आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण असं हे तोडून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने किती छान दिसतात बघा, सगळ्या पद्धतीने हे सगळे असे सोडून घेतलेले आहेत। आता हे साधारणतः 3 दिवस मला
उन्हात सुकवायला लागलेले आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत. आणि ह्याची भाजी मी 2-3 दिवसाने करून दाखवेन. पुढे कधीतरी करून दाखवेल, 2-3 दिवसांनी नाही. आता 15 दिवसाची सिरीज चालली ना, नंतर दाखवेल. मैत्रिणीने वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.